नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे। आज 10वीचा पेपर उद्या संपलेले आहेत। लास्ट पेपर भूगोलचा आहे। आपण वर्षभर मुलांची कशा पद्धतीने तयारी केलेली आहे, आपण सुजलची मुलाखत घेणार आहे। याचं मत काय आहे ते आपण जाणून घेणार आहे। सुजल, तुझं मत काय क्लास बद्दल? यशाचं स्वप्न बघायला सोपं असतं, पण ते पूर्ण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन घेणं म्हणजे ते पद्मनी कोचिंग क्लासेसकडे बघतं। सुजल, तू वर्षभरापासून आपल्या क्लासमध्ये आहे, बरोबर? तर आपण मुलांसाठी जे तळपळीनं आपण शिकवतोय, बेसिक पासून जे मुलं कच्चे असतात, बरोबर आहे का नाही? तर आपल्या क्लासेसमध्ये आपण एक एक विषयाचं मी तुझी मुलाखत घेणार आहे। सर्वप्रथम की गणित कसं शिकवलं जातं ते मला सांग। गणित एकदम बेसिक पासून आणि कॉन्सेप्ट पासून शिकवतात, त्यामुळं मुलांना विसरण्याचं काही चान्सेस नसतं। ते सगळं आता पेपरला लिहायच्या टायमिंगला कॉन्सेप्ट वगैरे बेसिक सरांनी सगळं शिकून दिलं, त्यामुळे सगळं एकदम ओके मध्ये पेपर गेलेले। ओके। दुसरी महत्वाची गोष्ट की ग्रामर, बऱ्याच मुलांना ग्रामर विसरलात, बरोबर आहे का नाही? शिकवलं की ते विसरून जातात। तर आपल्या क्लासेसमध्ये आपण ग्रामर कशा पद्धतीने शिकवतोय? सर, आपल्याला सकाळी 5:30ला बोलायचे, तर सकाळी सकाळी फ्रेश माइंड असतो, तर सकाळी सरांनी सगळं ग्रामर एकदम बेसिक आणि कॉन्सेप्ट पासून शिकवतात, त्यामुळे ग्रामर आणि सगळं म्हणजे लक्षात राहतो आणि पेपरला लिहायला सोपं जातो। बरं, दुसरी सर्वात महत्वाचं आहे की आपण दर संडेला पेपर घेतले, याचा फायदा तुला पेपर लिहिताना कसा झाला? दर संडेला पेपर घेतात, मग त्यामुळे तिथं सगळं IMPच असतात, मग ते रिव्हिजन करून मग ते पेपरला जातात। दर संडेला पेपर घेतल्यामुळे शाळेच्या पेपरला तेच क्वेश्चन येतात आणि ते लिहायला एकदम सोपं जातं। तर आपण सर्वात महत्वाचं आहे की जे पेपरला तेच आलं, पेपर म्हणजे आपण टिक करून देतोय मुलांना, बरोबर आहे का नाही? तर ते पेपर लिहायला काय केलं तुम्हाला? सोपं गेलं, बरोबर आहे का नाही? आता सर्वात महत्वाचं की तू जे पेपर लिहिलेले आहेत, तुला किती टक्क्यापर्यंत अपेक्षा आहे की बाबा आपण एवढ्या पर्यंत टक्के आपल्याला मिळू शकतो? सरांनी ग्रामर वगैरे मॅथ वगैरे सगळं शिकवलंय, त्यामुळे आता मला सगळे पेपर बघून आणि घरी एकदा रिव्हिजन करून सगळं वाटतंय की मला 70च्या पुढे तर आरामात जाईल। बरोबर। तर आपल्या मुलांना जे बाहेर तुझे मित्र असतील, बरोबर आहे का नाही, इतर क्लासेस वगैरे घेतात, तर यांना तू काय सांगशील की बाबा खरोखर आपण अत्यंत बेसिक पासून तुझे जे मित्र असतील बाहेर, यांना क्लासेस बद्दल तू काय सांगू शकतो? सांगायचं मग एवढंच आहे की जे बाकीचे क्लासमध्ये घेतात की बाबा वरच्यावर सरांपाशी जेव्हा ऍडमिशनला आलतो, सरांनी मला एका पेजवर सगळे फॉर्म्युले वगैरे म्हणजे असे बेड ऍडिशन डिव्हिजन वगैरे लिहून दिले, तर तिथं माझं चुकीचं झालं, सरांनी ते सर्व दुरुस्त केलं, मला पेपरमध्ये सोपं गेलं। सगळ्या मुलांना सांगायचं होतं एवढंच आहे की बाकीचे क्लासेस फक्त वरच्यावर शिकवतात आणि सर ते बेसिक कॉन्सेप्ट सगळं शिकवतात, त्यामुळं सगळं लक्षात आलं। बरं सुजल, तुला बेस्ट ऑफ लक। तुझी छान मुलाखत झाली आणि तुला चांगले 70च्या वर 75च्या वर मार्क मिळतील, बरोबर आहे की नाही? खूप खूप धन्यवाद, थँक्यू। जय हिंद, जय भारत।